नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जिल्हा विशेष या झटपट होणाऱ्या सत्राला सुरुवात करतोय। तर याच्यामध्ये आपण तुम्हाला जे गरजेचे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करणार आहोत। नुकतीच पोलीस भरतीची प्रोसिजर चालू झाली आहे, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी सुद्धा झालेली आहे आणि आता लवकरच त्यांचा लेखीचा पेपर होणार आहे। अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा विशेष मध्ये नक्की काय येईल आणि जिल्हा विशेष मध्ये नक्की काय लक्ष ठेवायचं हे समजत नाही आणि त्याच्यासाठी हा माझा चांगला प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न आहे। तर आज आपण ठाणे जिल्ह्याची माहिती बघणार आहोत। ठाणे जिल्ह्याची माहिती ही तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी उपयोगी पडणार आहे। अर्थात ते सगळे जिल्हे नाहीये। मीरा भाईंदर ही महानगरपालिका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। मीरा भाईंदर मध्ये पण तुम्ही त्या घटकामध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर ही ठाणे जिल्ह्याची माहिती उपयोगी पडणार आहे। शिवाय नवी मुंबई ही एक महानगरपालिका आहे जी ठाणे जिल्ह्याशी रिलेटेड येते। तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या घटकामध्ये तर तुम्हाला या जिल्हा वाईज माहितीचा उपयोग पडणार आहे। खुद्द ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण मध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, यापैकी कुठे फॉर्म भरलेला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला ही ठाणे जिल्ह्याची माहिती उपयोगी पडणार आहे। त्यामुळे साधारणतः 4 ते 5 पोलीस घटकांमध्ये तुम्हाला ठाणे जिल्ह्याविषयक माहिती उपयोगी पडणार आहे। मोडक सागर धरणाविषयी ठाणे जिल्हाच काय अनेक जिल्ह्यांना प्रश्न येऊन गेलेला आहे। उल्हास नदीविषयी प्रश्न येऊन गेलेला आहे। फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारी जी ठाणे खाडी आहे त्याच्याविषयीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊन गेलेला आहे। तलावांचे शहर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात हा प्रश्न अनेक वेळा परीक्षेला येऊन गेलाय। त्यामुळं फक्त ठाणे जिल्ह्याशी रिलेटेड माहिती बघितली तर ठाणे जिल्हा विशेष मध्ये ते ठाणे जिल्ह्यालाच उपयोगी पडणार आहे असं नाही। तर तुम्ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा अनेक पोलीस घटकांमध्ये तुम्ही फॉर्म भरत असता तर अनेक ठिकाणी ठाणे जिल्ह्यावर आधारित क्वेश्चन विचारलेले असतात। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। नेहमीच आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। आपण सुरू करूया आजची माहिती ठाणे जिल्ह्याची आणि ती तुम्हाला उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये। तर ठाणे जिल्ह्याचं पहिल्यांदा क्षेत्रफळ बघूया। 4214 चौकी हे ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। श्री स्थानक असं ठाणे जिल्ह्याला संबोधलं जायचं। याच्यावर तुम्हाला मी शॉर्टकट्स पॉइंट लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना शॉर्ट पॉइंट्स लक्षात राहावेत। खूप लिहायला आणि नोट्स काढायला आता वेळ नाहीये तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। तर श्री स्थानक असं ठाणे जिल्ह्याला शिलाहार राजांच्या काळामध्ये संबोधलं जायचं। इथं मॅप वाईज मी तुम्हाला ठाणे जिल्हा नक्की कसा आहे आणि त्याच्यामध्ये किती तालुके आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। मी हा हाताने मॅप काढलेला असल्यामुळे तो ॲक्युरेट असेल असं म्हणत नाही, परंतु बऱ्यापैकी तसाच मॅप काढण्याचा मी प्रयत्न केलाय। विद्यार्थ्यांना ते ठाणे जिल्हा व्हिज्युअलाइज व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे। सो नक्कीला तुमच्या हे लक्षात येईल आणि उपयोगी असणार आहे। तर ठाणे जिल्हा हा आहे सर्व ठाणे जिल्ह्याचा मॅप। या ठाणे जिल्ह्याच्या आजूबाजूला असणारे जिल्हे कोणते आहेत, शिवाय समुद्र किनारा नक्की कुठे लाभलेला आहे हे आपल्याला याच्यावरून बघायचं आहे। पहिल्यांदा आपण ठाणे जिल्ह्याच्या बाजूला असणारे जिल्हे आणि ते कोणत्या दिशेला आहेत ते बघायचं आहे। तर ही येते वरची उत्तर दिशा। उत्तर दिशा आहे, इकडं वायव्य आहे, खाली काय आहे दक्षिण आहे, इकडे ईशान्य दिशा आहे, इकडं पूर्व दिशा आहे आणि इकडं पश्चिम दिशा आहे, इकडे आग्नेय आहे आणि इकडे नैऋत्य दिशा आहे। हे एवढं तरी लक्षात दिशा आल्या पाहिजेत। तुम्हाला जर दिशा कळत नसतील तर ती मी ऑलरेडी महाराष्ट्राचा भूगोल आपला जो 2 तासाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दिशा कशा लक्षात ठेवायच्या हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमच्या निश्चित लक्षात येईल। तर आधी आपण ठाणे जिल्ह्याच्या बाजूला असणारे जिल्हे किंवा ठाणे जिल्ह्याच्या भूसीमेस लागून असणारे जिल्हे, तर त्याच्यामध्ये उत्तरेस आणि वायव्येस येणारा जिल्हा आहे इथपासून ते इथपर्यंत तो आहे पालघर जिल्हा। वर आहे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून 2014 ला निर्माण झालेला जिल्हा। त्याच्यानंतर इकडे ईशान्य उत्तरेकडे येतो तो म्हणजे नाशिक जिल्हा। पूर्वेकडे येतो तो अहिल्यानगर। अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव काय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा। आणि शिवाय पूर्वीचं हे जे नवीन नाव झालंय अहिल्यानगर तो शासन निर्णय कधी झाला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। शिवाय इकडे आग्नेयेकडे येतो तो पुणे जिल्हा, दक्षिणेकडे येतो तो रायगड जिल्हा, मुंबई उपनगर इकडे पश्चिमेकडे येते। शिवाय इकडं अरबी समुद्र किनारा आहे जिथे ठाणे खाडी वगैरे येते। तर हे ठाणे जिल्ह्याच्या बाजूचे असणारे जिल्हे आहेत। लक्षात कसं ठेवायचं क्लॉकवाईज, पालघर, नाशिक, अहिल्यानगर,
पुणे, रायगड आणि मुंबई उपनगर हे ठाणे जिल्ह्याच्या भूसीमेस लागून असणारे जिल्हे आहेत. दुसरं पॉइंट म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत असा क्वेश्चन जर असेल तर हे तालुके बघा. पहिला आहे ठाणे, दुसरा भिवंडी, तिसरा शहापूर, चौथा कल्याण, पाचवा उल्हासनगर, सहावा अंबरनाथ आणि सातवा मुरबाड. म्हणजेच एकूण 7 तालुके आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सर्वात मोठा तालुका आहे तो म्हणजे शहापूर. 1616 म्हणजेच 1616.16 चौकिमी हे त्याचं क्षेत्रफळ आहे. सगळ्यात मोठा तालुका आहे ठाणे जिल्ह्यामधला. आणि ठाणे जिल्ह्यामधला सगळ्यात लहान तालुका आहे तो म्हणजे उल्हासनगर. अवघ 13 चौकिमी इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर येतं भिवंडी 6698.72 चौकिमी. इथं मी क्षेत्रफळ पण लिहिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला सगळ्यात सोपं पडेल. 698 चौकिमी भिवंडीचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर मुरबाडचं क्षेत्रफळ आहे 921.7 चौकिमी. त्यानंतर कल्याणचं क्षेत्रफळ आहे 312.72 चौकिमी. अंबरनाथचं क्षेत्रफळ आहे 312.28 चौकिमी. ठाण्याचं क्षेत्रफळ आहे 400.004 चौकिमी. इतकं म्हणजे अगदी पॉइंट मध्ये सुद्धा क्षेत्रफळ सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. आणि यानुसार जर आपल्याला विचारलेलं असेल सगळ्यात मोठा तालुका कोणता तर शहापूर 1616 एवढं तरी लक्षात ठेवा, किंवा 1616 असं लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात लहान तालुका आहे तो उल्हासनगर 13 चौकिमी. तर काय करायचं आहे याचा स्क्रीनशॉट काढा. तुम्हीही अभ्यास करायला करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय करा, ह्याचं स्क्रीनशॉट काढा आणि सर्वाधिक क्षेत्रफळापासून सर्वात कमी क्षेत्रफळापर्यंत या 7 तालुक्यांचा क्रम लावा आणि तो मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता हे काय सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, मी एकदा ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर क्षेत्रफळाने मोठा तालुका आहे शहापूर आणि क्षेत्रफळाने लहान तालुका आहे उल्हासनगर. आता ठाणे जिल्ह्याच्या बाजूचे जे जिल्हे आहेत ते लक्षात ठेवायचे असतील तर साधी आणि सोपी आयडिया काय करायची आहे, तर तुम्ही काय करा, या टाईपने अशा टाईपने रेषा काढा आणि इकडे उत्तर, इकडे दक्षिण, इकडे पूर्व, इकडे पश्चिम, इकडे वायव्य, इकडे ईशान्य, इकडे आग्नेय आणि इकडे नैऋत्य असे लिहा. आणि उत्तरेला कुठलं, उत्तर वायव्याला कुठला येतोय पालघर, तर इथे पालघर लिहा. ईशान्य उत्तरेला येतोय नाशिक, तर इथं नाशिक लिहा. इथे अहिल्यानगर लिहा. इकडे पुणे लिहा. दक्षिणेला रायगड लिहा. इकडे मुंबई उपनगर लिहा. इकडं नैऋत्येला अरबी समुद्र येतो तो लिहा. आणि अशा टाईपने अगदी शॉर्टकट मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पुढचं बघूया. ठाणे जिल्ह्याचं याच्यावर आधारित क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन 1 ऑगस्ट 2014 ला झालं आणि त्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर हा जिल्हा निर्माण झाला. आता मला तुम्ही कमेंट करायचं आहे की 2014 ला ज्या वेळेला ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि त्यातून पालघर जिल्हा निर्माण झाला त्यावेळेला पालघर हा महाराष्ट्रातला नवनिर्मित झालेला कितवा जिल्हा होता हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा, कारण त्यावर आधारित ऑलरेडी क्वेश्चन आपल्याला परीक्षेला येऊन गेलेला आहे. या ठाणे जिल्ह्याचं स्थान उत्तर कोकणामध्ये आहे, कारण ठाणे जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रादेशिक विभाग यामध्ये येणारा जिल्हा आहे. तर उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे कोकणाचे 3 भाग पडतात. त्याच्यामध्ये उत्तर कोकणामध्ये ठाणे जिल्हा येतो. ठाणे जिल्हा तसं बघितलं तर आदिवासींचा जिल्हा संबोधला जातो, मात्र त्यातलं साक्षरता प्रमाण हे खूप छान आहे. 87.24% हे ठाणे जिल्ह्याचं साक्षरता प्रमाण आपल्याला दिसून येतं. ठाणे जिल्हा हा कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो तर त्याचा आन्सर आहे कोकण प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग कोकण. कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर हे 7 जिल्हे कोकण विभागामध्ये येतात आणि त्यामध्येच आपला एक ठाणे हा जिल्हा येतो, हे लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्यांमधले आदिवासी तालुके संबोधले जाणारे ते म्हणजे शहापूर आणि मुरबाड. म्हणजे हे जे तालुके आहेत शहापूर आणि मुरबाड यांना आदिवासींचे तालुके असं बोललं जातं. तर त्याच्याविषयीचा प्रश्न पण येऊन गेला आपल्याला. जसं याला आगरी आणि कोळी संस्कृतीचा जिल्हा असं बोललं जातं. आगरी हा कोळी संस्कृतीचा जिल्हा बोललं जातं. तर याच्यामध्ये हा जो ठाणे आहे, कल्याण आहे, तर भिवंडी आहे, इथे आगरी लोकांची वस्ती जास्त आहे, त्यामुळे आगरी आणि कोळी लोकांचा जिल्हा असंही या ठाणे जिल्ह्याला संबोधलं जातं. शिवाय अनेक आदिवासी जमाती सुद्धा ठाण्यामध्ये दिसून येतात आणि त्याच्यामुळे हे शहापूर आणि मुरबाड हे आदिवासी तालुके संबोधले जातात. जवळ 14% आदिवासी लोक या ठाणे जिल्ह्यामध्ये राहतात
आणि त्याच्यामध्ये शहापूर आणि मुरबाड यांचा समावेश होतो. ठाणे जिल्हा हा समुद्रकिनारी म्हणजे अगदी छोटा समुद्रकिनारा लाभलाय, परंतु लक्षात घ्या कोकणामधले जेवढे समुद्रकिनारा लाभलेले जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला हवामान विचारलेलं असेल तर उष्ण आणि दमट हेच सांगायचं आहे, कारण जिथे समुद्रकिनारा येतो तिथलं हवामान उष्ण आणि दमटच बोललं पाहिजे. तर शिवाय ठाणे जिल्हा हा बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट खडकांसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये ठाणे आणि कल्याण हे तालुके आहेत. म्हणजे हा जो ठाणे तालुका आहे आणि हा कल्याण तालुका आहे याच्यामध्ये प्राधान्याने आढळणारा खडक आहे तो म्हणजे बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट. शिवाय ठाणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा कोणता असं जर आपल्याला क्वेश्चन असेल किंवा ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये येणारे जे तालुके आहेत ते कोणते आहेत असा क्वेश्चन असेल तर ठाणे, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर याच्यामध्ये हे बघा. म्हणजे हा जो ठाणे जिल्ह्याचा इकडचा म्हणजे आपण ठाणे जिल्हा अर्धा केला तर इकडचा हा जो भाग आहे हा सगळा औद्योगिक पट्टा म्हणजे शहापूर आणि मुरबाड सोडला. अंबरनाथ मध्ये सुद्धा अनेक आगपेट्या असतील वगैरे इतर भरपूर आपण ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये किती कशाचे कारखाने आहेत हेही पुढे बघणार आहोत. यातली नदी प्रणाली पण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण ठाणे जिल्ह्याला असा अर्धा केला तर हा जो सगळा भाग आहे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ वगैरे हा जो भाग आहे हा औद्योगिक पट्टा म्हणून संबोधला जातो. इथं माझा अंबरनाथ लिहायचं राहिले. ठाणे जिल्ह्यातली प्रमुख नदी जी कोकणातली बोलली जाते प्रमुख नदी ती उल्हास नदी, अर्थात कोकणामधली प्रमुख नदी काही ठिकाणी वैतरणा पण म्हणतात आणि काही ठिकाणी उल्हास पण म्हणतात. ठाणे जिल्ह्यामध्ये फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध असणारी खाडी कोणती तर ती ठाणे खाडी आहे आणि वसईची खाडी ही ठाण्याला पण लागून येते, त्यामुळे ठाणे पालघरला लागून येते. त्यामुळं फ्लेमिंगो पक्षासाठी प्रसिद्ध म्हटलं तर ठाणेच खाडी सांगायची आहे, वसईची खाडी सांगायची नाही. शिवाय ठाणे जिल्ह्यातले हे जे जलसिंचन प्रकल्प आहेत, भातसा प्रकल्प, भातसा नदीवर असणारा भातसा प्रकल्प 1983 साली सुरू झाला. त्यानंतर मध्य वैतरणा नदीवरील प्रकल्प 2012 स्टार्ट झालेला हा प्रकल्प आहे. असे जलसिंचन प्रकल्प आहेत. शिवाय 96 मेगावॅटचा जो असणारा चोला हा जो प्रकल्प आहे कल्याण तालुक्यामध्ये म्हणजे इथे या कल्याण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तर तो त्याची क्षमता 96 मेगावॅट इतकी आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे या शहरांना पाणी पुरवठा करणे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. ठाण्याचा पिनकोड 400-601 म्हणजे 400601 हा ठाण्याचा पिनकोड आहे. शिवाय कल्याण तालुक्याचे कल्याण व उल्हासनगर असे विभाजन म्हणजे तालुक्यांचे पण विभाजन झालेले आहे. म्हणजे हा जो कल्याण आहे हा ऑलरेडी इथपासून असं मोठा होता. म्हणजे हे जे 13 चौकी क्षेत्रफळ आहे ते 312 मध्ये समाविष्ट होतं. मात्र कल्याण या तालुक्याचं विभाजन होऊन उल्हासनगर हा एक नवीन तालुका तयार झालाय 1969 ला, हे एक लक्षात ठेवा. शिवाय जे ठाणे जिल्हा आहे त्याची जर आपल्याला संबोधनी विचारली तर त्याच्यामध्ये हे तलावांचे शहर हे आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले. तर तलावांचे शहर असंही ठाणे जिल्ह्याला म्हणतात. आगरी कोळी संस्कृतीचा जिल्हा असेही म्हणतात. निम्म्यापेक्षा अधिक भाग बघितला तर औद्योगिकरणासाठी ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे औद्योगिक जिल्हा असेही ठाण्याला म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना तो सुद्धा आपण नकाशानुसार करणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नदी मानली जाते ती म्हणजे उल्हास. आता उल्हास नदी कोकणातली सुद्धा सर्वात लांब नदी मानली जाते. तर बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे का वैतरणा नदी? तर वैतरणा नदी ही त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये उगम पावते. नाशिक हा जिल्हा कोकणामध्ये येत नाही. आणि जी उल्हास नदी आहे ती रायगडमध्ये जो हा आहे खंडाळ्याजवळ लोणावळा राजमाची परिसर आहे तिथे उगम पावते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर कोकणातील सर्वात लांब नदी ही माझ्या मते तरी उल्हासच म्हणायला पाहिजे. परंतु वैतरणा नदी ही साधारणतः 154 किमी लांबीची जी तिची लांबी ही त्र्यंबकेश्वर नाशिक पासूनची धरली जाते आणि नाशिक हा जिल्हा कोकणामधला येत नाही. त्यामुळे पूर्वी वैतरणा म्हणत नव्हते, आता काही पुस्तकांमध्ये वैतरणा म्हणतात. तो विषय आजचा आपला नाहीये. तर आज आपण ठाणे जिल्ह्याचा जो नदी प्रणाली आहे ती बघणार आहोत मॅप वाईज. आता याच्यामध्ये वैतरणाही येते आणि उल्हासही येते आणि त्याच्यामधले महत्वाचे प्रकल्पही येतात. साधारणतः त्यांचं स्थान ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये आहे हेही समजणं गरजेचं आहे. त्यामुळे एखादा प्रश्न जर तुम्हाला ठाणे जिल्ह्याच्या नदी प्रणालीवर विचारला गेला तर तो आपल्याला माहिती पाहिजे.
तुम्हाला गरजेच्यानुसार कोणती नदी प्रणाली तुम्हाला समजवणं गरजेचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या महत्वाच्या नद्यांची माहिती मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच देईन. तर आपण ठाणे जिल्ह्याचं नदी प्रणाली बघतोय. ठाणे जिल्ह्यामधली प्रमुख नदी येते उल्हास, जी ऍक्च्युली रायगड या जिल्ह्यामध्ये खंडाळ्याजवळ, लोणावळ्याजवळ राजमाची परिसरामध्ये उगम पावते. 122 किमी लांबीची नदी जी अरबी समुद्राला पश्चिमेस जाऊन मिळणारी आहे. अर्थात याचा ठाणे जिल्ह्याशी कसा संबंध आहे, तर ही नदी पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यातून वाहते. हिच्या ज्या उपनद्या आहेत काळू, भातसा, मुरबाडी ह्या ठाणे जिल्ह्यातल्या आहेत, बारवी नाहीये. मात्र मुंबई आणि ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी प्रमुख नदी म्हणूनच उल्हास नदीला संबोधलं जातं. तर रायगड इथं पुणे आहे शेजारी, तर रायगड, पुणे आणि हा ठाणे जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्याचा अंबरनाथ आहे, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे या तालुक्यातून वाहणारी उल्हास ही नदी आहे. तर लक्षात काय ठेवायचं, उल्हास नदी ठाण्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे या तालुक्यातून वाहते आणि त्याच्यामुळं ही नदी म्हणजे जवळजवळ अर्धा ठाणे जिल्हा बघितला तर त्याच्यातून ही नदी वाहताना दिसते. या नदीवरची महत्वाची आहे ती ठाण्याची खाडी, आणि ठाण्याची खाडी ही फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यावर अनेक वेळेला आपल्याला परीक्षेला एक प्रश्न येतो, त्यामुळं ते महत्वाचं आहे. या जी उल्हास नदी आहे तिच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत, काळू, बारवी, भातसा आणि मुरबाडी. तर त्याच्यामधली भातसाई किंवा भातसा जी नदी आहे तिच्याशी रिलेटेड अनेक प्रकल्प वगैरे म्हणजे भातसा धरण वगैरे येतं, त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर उल्हास नदी ही जो ठाणे जिल्हा आहे त्याचा पश्चिमेकडे वाहणारी आहे. तिकडून वैतरणा नदी वाहणारी आहे. भातसा, तानसा ह्या ज्या मुरबाडी नदी आहे ती मुरबाड तालुक्यातून वाहणारी. भातसा ही शहापूर तालुक्यातून. हा जर तालुका बघितला ना, शहापूर तालुका जो ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका आहे, ह्या शहापूर तालुक्यालाच तलावांचा तालुका असं बोललं जातं. कुणाला? शहापूर तालुका जो आहे तो काय म्हटलं जातं, तलावांचा तालुका. तलावांचा शिवाय धरणांचा तालुका असं पण शहापूर तालुक्याला म्हणतात. कारण काय, तर जे महत्वाची धरणं आहेत, कुठलं? मोडक सागर आहे, भातसा धरण आहे, तानसा धरण आहे, ही जी सगळी धरणं आहेत ती सगळी धरणं शहापूर तालुक्यामध्ये येतात आणि त्यामुळे धरणांचा आणि तलावांचा तालुका म्हणून शहापूर तालुक्यास म्हणतात. ठाणे जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं बोललं जातं. आलं लक्षात? तर त्याच्यामधलं दुसरं आहे मोडक सागर, जे अनेक परीक्षांना आपल्या म्हणजे पोलीस एक्झाम ज्या आहेत त्या पोलीस एक्झाम मधले जे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत तिथं अनेक वेळेला मोडक सागरवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यामुळे मोडक सागर लक्षात ठेवायचं. मोडक सागर हे वैतरणा नदीवरचं धरण आहे आणि 1956 ला ते पूर्ण बांधण्यात आलं. वैतरणा धरण हे शहापूर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ह्याला मोडक सागर धरण का नाव ठेवण्यात आलं, कारण एक तर त्या धरणाचं पूर्वीचं नाव होतं वैतरणा धरण, त्याचं मोडक सागर धरण नाव हे ठेवण्यात आलं कारण नारायण विनायक मोडक, त्यांनाच नानासाहेब मोडक असं म्हणत असत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोडक सागर धरण असं त्याचं नाव देण्यात आलं. आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं धरण मानलं जातं मोडक सागर धरण. मुंबईची जीवनी बोलतात मोडक सागर धरणाला, त्यामुळे ते महत्वाचं आहे सगळ्या ठिकाणी. म्हणजे मुंबई सीपी मुंबईचा तुम्ही पेपर देणार असला तिथे क्वेश्चन ह्याच्यावर येतो. अनेक जिल्ह्यांमध्ये मोडक सागरवर क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. तानसा तलाव हा तानसा नदीवर आहे, काही ठिकाणी त्याला तानसा धरण असं म्हणतात. तानसा नदीवर आहे. 1892 ला ते बांधण्यात आलं शहापूर तालुक्यामध्ये. दगडी बांधकाम असलेले त्या काळाचं म्हणजे तत्कालीन त्या काळाचं काही ठिकाणी जगातील सर्वात मोठं वगैरे बोललं जातं. तर दगडी बांधकाम असलेलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि याच धरणाच्या परिसरामध्ये तानसा वन्यजीव अभयारण्य पण आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तानसा वन्यजीव अभयारण्य ठाण्यातील कोणत्या तालुक्यात येणार, तर ते येणार शहापूरमध्ये. आलं लक्षात? त्याच्यामुळे हे मॅप वाईज लक्षात ठेवायला बरं पडतं. त्यानंतर भातसा धरण. भातसा धरण हे भातसा आणि चोरणा नदीच्या वर वसलेलं असं धरण आहे. 1980 ला ते बांधून पूर्ण झालं आणि शहापूर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. शहापूरलाच तलावांचा आणि धरणांचा तालुका असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर ठाणे जिल्ह्यामध्ये विशिष्ट तालुका हा विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तो नक्की. तर बघा, ठाणे तालुका जो आहे म्हणजे ठाण्यामधला ठाणे तालुका आहे, तिथे नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमा रेषेवर वसलेलं जे नवी मुंबई, ज्याला पूर्वी वाशी असं म्हणायचे,
जे अत्याधुनिक शहर आहे ते ठाणे तालुक्यामध्ये आहे. शिवाय ठाणे तालुक्याला औद्योगिक केंद्रही संबोधतात. औद्योगिक केंद्रामध्ये ठाणे तालुक्यातलं जे मीरा भाईंदर आहे ते सर्वाधिक प्रसिद्ध आहे. रंग, औषधे, मिठागरे यांच्यासाठी मीरा भाईंदर प्रसिद्ध आहे. कोपिनेश्वराचे प्रसिद्ध मंदिर हे सुद्धा ठाणे तालुक्यामध्ये आहे, ठाणे जिल्ह्यातील. त्याच्यानंतर उल्हासनगर हे रेडिओ व प्लास्टिक वस्तू बनवण्याचे कारखाने इथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. परीक्षेला येऊन गेलेलं हे शासनमान्य आहे दारुगोळा शस्त्रास्त्र कारखाना, तो अंबरनाथ येथे आहे. ठाणे अंबरनाथ तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये. आगपेट्यांचे कारखाने पण अंबरनाथ तालुक्यामध्ये आहेत. शिवाय कल्याण जे आहे तिथलं जे टिटवाळाचं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे, ते टिटवाळा प्रसिद्ध मंदिर कल्याण तालुक्यामध्ये आहे. भिवंडी सुद्धा रेल्वे जंक्शन, हाजी मलंग दर्गा, भाताच्या गिरण्या, मलंगड यांच्यासाठी भिवंडी प्रसिद्ध आहे. शिवाय आपल्याला परीक्षेला वारंवार विचारलेलं वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे ते तानसा नदीकाठी आहेत आणि ते शहापूर तालुक्यामध्ये आहेत. शहापूर तालुका हा तलावांचा तालुका संबोधला जातो, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. त्याच्यामध्ये ह्या शहापूर तालुक्यामध्ये मोडकसागर धरण आहे, तानसा धरण आहे, भातसा धरण आहे. शिवाय वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे जे तुम्हाला ऑलरेडी परीक्षेला विचारले गेले ते सुद्धा आहे. माळशेज घाट मळगड ज्यालाच मुरबाड किल्ला असं म्हणतात. शिवाय सिद्धगड हे मुरबाड तालुक्यामध्ये असणारी महत्वाची ठिकाणं आहेत. आता जे घाट आहेत ते घाट महत्वाचे आहेत. त्यातला माळशेज घाटावर असणारा किंवा नाणे घाटावर असणारा प्रश्न, नाणे घाट हा पण इथंच येतो पुण्यामध्ये मुरबाड जवळ. तर माळशेज घाट बघा, माळशेज घाट हा फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे फ्लेमिंगो पक्ष्यांचं पहिल्यांदा आगमन होतं असं म्हणतात. शिवाय हा घाट अनेक वेळेला कोणत्या ठिकाणून कोणत्या ठिकाणी असं विचारलं जातं, तर पुण्यातील जुन्नर नारायणगाव जे आहे तिथून ते ठाणे जिल्ह्यात जाणारा हा घाट आहे. ठाणे जिल्ह्यातले मुरबाड, कल्याण हे जे तालुके आहेत ते तालुके माळशेज घाटाशी रिलेटेड येतात. नाणेघाट जिथं आपला पहिला मराठीतला जो शिलालेख ब्राह्मी लिपीतला आढळला तो नाणेघाट निसर्गरम्यतेसाठी, जसं माळशेज घाट सुद्धा निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे तसंच नाणेघाट सुद्धा निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असणारा आणि पुणे ते ठाणे, पुणे मधला पण जुन्नर येथून ते ठाणे मधला हा जो मुरबाड तालुका आहे तिथे जाण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा नाणेघाट आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातून एकूण 3 राष्ट्रीय महामार्ग जातात. तर ते राष्ट्रीय महामार्ग सोप्यात सोपे लक्षात ठेवायचे असतील तर NH3, NH4 आणि NH8. कसं लक्षात ठेवायचं? NH3, NH4, NH8, नाहीतर 3, 4, 8 असे लक्षात ठेवा. हे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते ठाणे जिल्ह्यातून जातात. मुंबई आग्रा हा NH3 नॅशनल हायवे जो आहे तो ठाणे जिल्ह्यातून जातो. शिवाय मुंबई पुणे बेंगळुरू NH4 हा नॅशनल हायवे जो आहे तो सुद्धा ठाणे जिल्ह्यातून जातो. मुंबई अहमदाबाद हा NH8 असणारा 8 असणारा हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा ठाणे जिल्ह्यातून जातो, हे लक्षात ठेवा. शिवाय ठाणे जिल्ह्यातून 3 लोहमार्ग जातात. ते लोहमार्ग मुंबई चेन्नई, मुंबई कोलकाता, मुंबई दिल्ली हे आहेत. मुंबई ठाणे ही जी पहिली रेल्वे आपल्या भारतामध्ये सुरू झाली ती किती साली सुरू झाली, त्याच्यावर बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. तर ती किती साली सुरू झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, कारण ती पहिली रेल्वे ही आपल्या ठाणे जिल्ह्याशी रिलेटेड येते. सो ती कधी सुरू झाली पहिली रेल्वे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. ठाणे हा महानगरपालिकांचा जिल्हा संबोधला जातो. ठाण्यामध्ये तब्बल 6 महानगरपालिका आहेत. त्या कोणत्या, त्यांचे महापौर कोण, ठाण्याचे पालकमंत्री कोण, याचा इथं आपण अभ्यास करायचा आहे. तर बघा, हा जो विभाग आहे म्हणजे शहापूर आणि मुरबाड सोडता बाकीचे जे तालुके आहेत भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे यांच्या दरम्यान ह्या 6 नगरपालिका दिसून येतात. त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये मीरा भाईंदर आहे, नवी मुंबई आहे, खुद्द ठाणे महानगरपालिका आहे. या 3 महानगरपालिका ठाणे तालुक्यामध्ये आहेत. भिवंडीमध्ये भिवंडी निजामपूर आहे, कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली ही महानगरपालिका आहे आणि उल्हासनगरमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आहे. तर त्याच्याविषयीचं स्थापना, या ज्या 6 महानगरपालिका आहेत त्यांच्या स्थापना आणि त्यांचे महापौर इथं ते बघूया. ठाणे महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1982 ला झाली आणि त्याचे सध्याचे विद्यमान महापौर आहेत शर्मिला पिंपळवलकर. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना 17 डिसेंबर 1991 ला झाली. सध्याच्या विद्यमान महापौर आहेत
सुजाता पाटील. मीरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना ही 12 जून 1985 ला झाली. विद्यमान महापौर आहेत डिंपल मेहता. सध्याच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1983. सध्याच्या विद्यमान महापौर आहेत हर्षाली चौधरी. आणि उल्हासनगर महानगरपालिकेची स्थापना 21 ऑक्टोबर 1996 ला झाली आणि सध्याच्या विद्यमान महापौर आहेत अश्विनी निकम. जर तुम्ही इकडून निरीक्षण केलं तर ठाण्यामध्ये महिलांचं राज्य दिसून येते आणि भिवंडी निजामपूरमध्ये निजामपूरची स्थापना 16 डिसेंबर 2001 ला, म्हणजे सगळ्यात शेवटी ह्या भिवंडी निजामपूरची महानगरपालिकेची स्थापना झाली. सध्याचे विद्यमान महापौर आहेत नारायण चौधरी. तर इथं तुम्हाला महत्वाची आत्ताच्या ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025-26 ची जी तुमची पोलीस एक्झाम आहे त्याच्याशी रिलेटेड सध्याचे महापौर आणि या महानगरपालिका आहेत 6 त्यांची स्थापना ही महत्वाची आहे. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील ज्या महानगरपालिका आहेत त्यातल्या काही महानगरपालिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी हे आहे गुणधर्म आहेत. तर त्याच्यातील बघा, देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आहे आणि तो तब्बल 225 फूट उंच आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज आहे. शिवाय सिंधी संस्कृतीचे केंद्र असं उल्हासनगर महानगरपालिकेस संबोधलं जातं. जुळ्या शहरांची महानगरपालिका असं भिवंडी निजामपूर या महानगरपालिकेस संबोधलं जातं. कारण भिवंडी आणि निजामपूर ही जुळी शहर आहेत आणि त्यांच्याशी रिलेटेड असणारी महानगरपालिका म्हणून जुळ्या शहरांची महानगरपालिका म्हणून भिवंडी निजामपूरला संबोधलं जातं. तर आतापर्यंत आपण ठाणे जिल्ह्याशी रिलेटेड ठाणे जिल्ह्याच्या शेजारील असणारी जिल्हे आहेत, शिवाय ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे तालुके आहेत, तालुक्यांमधले वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत, त्यातले राष्ट्रीय महामार्ग असतील, त्यातले लोहमार्ग असतील, शिवाय ठाणे जिल्ह्याची इतर प्राकृतिक रचना आणि माहिती, ठाणे जिल्ह्याची नदी प्रणाली, ठाणे जिल्ह्यातले सध्याचे महानगरपालिका त्यांचे असणारे सध्याचे जे महापौर आहेत ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांची माहिती बघितलेली आहे. तर माझ्या वतीने तरी ठाणे जिल्ह्यावर आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांच्या सहित इतर अनेक प्रश्नांचा इनडायरेक्टली मी या ठाणे जिल्हा विशेष या भागामध्ये आढावा घेतलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.